अधीन याचे सुखशीन क्षणभंगूर अविनाश जोडी देवा पायी भाव कल्याणाचा ठाव सकळही. जगद्गुरु तुकोबाराय आज या अभंगातून मानवी जीवन हे क्षणभंगूर अशाश्वत आणि एक दिवस कधी ना कधी आपल्याला अचानकपणे निघून जायचं असतं अशा स्वरूपाचं ह्या जीवनाचं वास्तव आहे, हा विचार आपल्या पुढे मांडतात. आताच आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे कैलासवासी काशीनाथ विठ्ठलराव पाटील विखे हे जुन्या काळातील इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेले एक उच्च शिक्षित होते. 1964 साली त्यांनी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांनी आपल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पहिली इंग्रजी शाळा, त्या अगोदर इंग्रजी शाळा होत्या परंतु त्या सर्व ख्रिश्चन मिशनरीच्या शाळा होत्या. स्थानिक कुणी लोकांनी शाळा काढणं आणि ती इंग्रजी माध्यमाची काढणं हे त्यावेळेला धाडसाचंच होतं आणि त्याचे काही फलित आपल्याला या भागामध्ये सातत्यानं आजही पाहायला मिळतं. आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या सगळ्या परिसरासाठी त्याचा कसा लाभ झाला त्याचं एक उदाहरण म्हणजे काशीनाथ पाटील सुद्धा आहे. काशीनाथ पाटलांनी त्या काळी इंग्रजी शिक्षण उत्तम प्रकारे घेऊन मॅट्रिक इथे झाले ते आणि कॉलेजचं शिक्षण त्यांनी पुण्यामध्ये जाऊन पुन्हा ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. पण असं असताना सुद्धा एक अतिशय प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांचे वडील कैलासवासी विठ्ठलराव पाटील यांनी त्यांना शेती व्यवसायाशीच निगडीत ठेवलं. तसे ते अत्यंत उत्तम इंग्रजी बोलणारे होते. साहेबांनी म्हटल्याप्रमाणे पायजमा, शर्ट, टोपी आणि या वेशातला माणूस इंग्रजी बोलू शकतो हे जेव्हा कधी अचानकपणे तरुण पिढीला कळायचं तर लोक त्यांच्या जवळ यायचे, त्यांना विचारपूस करायचे, नाव विचारायचे आणि कुतूहलानं जाणून घ्यायचे की तुम्ही कसं बोलू शकता हे इंग्रजी. आज आपण म्हणतो जेव्हा संपूर्ण जग हे आता उद्योग, व्यवसाय, इंटरनेटच्या माध्यमातून आदान प्रदान जगात सुरू झालेली आहे, जग जवळ आलेलं आहे. आज आपण 10-5 वर्षात म्हणायला लागलो, पण या लोकांनी त्या काळी या दिशेनं पावलं उचललेली होती आणि उत्तम प्रकारची इंग्रजी ते बोलायचे. राजकीय, सामाजिक अशा क्षेत्रात त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध सर्वांशी होते आणि व्यक्तिशः संबंध त्यांचे होते. त्याचबरोबर आपले नातेवाईक, कुटुंबीय, गावकी भावकीशी सुद्धा त्यांचे अत्यंत आपुलकी, जिव्हाळा, सुखादुःखात अगदी लहान असो मोठा असो हिरिरीनं ते सहभागी व्हायचे. धार्मिक कार्यात सुद्धा वडिलांचा संस्कार या कुटुंबावर आणि म्हणून आपण आजही पाहतो या कुटुंबातील किसनदादा विखे पाटील हे ज्येष्ठ मार्गदर्शक आहे या कुटुंबाचे. आदरणीय मच्छू आबा आमचे सहकारी वरदविनायक सेवाधामाच्या माध्यमातून जो आमचा एक अत्यंत चांगला जिव्हाळ्याचा परिवार आहे, मच्छू आबा हे आमचे अत्यंत गोड जिव्हाळ्याचे एक सहकारी या परिवाराच्या वतीनं वेळ देऊन त्या ठिकाणी आम्हाला सहयोग देतात. तर या सगळ्या कुटुंबाचा आपण एकूण विचार पाहिला, ही मुलं मुली सुना नातवंड धार्मिक परिवार आणि म्हणून लोणटेकच्या देवीच्या मूर्तीचा विषय असेल, मंदिर जीर्णोद्धार झाला, मूर्ती द्यायची, काशीनाथ पाटील त्या ठिकाणी पुढे झाले. त्यांनी ते सेवादान स्वीकारलं. गावातलं दत्त मंदिर असेल, त्यांनी वस्तीवर बांधलेलं देवीचं मंदिर असेल, अशा अनेक गोष्टी आपल्या नजरेसमोर आहे की या सगळ्या माध्यमातून ते धार्मिकतेशी सुद्धा जोडलेले होते. मला आठवतं की साधारण 1.5 वर्ष झालं असेल, म्हणजे त्यांच्या निधनापूर्वी 5-6 महिने किंवा वर्षभर अगोदर साधारण त्यांच्या निधनापूर्वी धावणे पाटलांच्या कन्स्ट्रक्शन व्यवसायाच्या एका युनिटचा शुभारंभ होता गोगलगाव रस्त्याला आणि दुपारी साधारण
2-3 वाजेचा कार्यक्रम होता. आदरणीय नामदार साहेब, आपण सगळेच बहुतेक जण त्या कार्यक्रमाला होतो. मीही आपल्या सर्वांच्या सोबत तिथे होतो. तर काशीनाथ पाटील स्टेजवर आले. त्यांना काही नामदार साहेबांशी बोलायचं होतं. नामदार साहेबांची त्यांची अगोदर कामाची चर्चा झाली, नंतर मग थोडी बिनकामाची झाली, म्हणजे चेष्टा मस्करी. औपचारिक आणि अनौपचारिक म्हणतो आपण. असं आम्ही शेजारीच होतो. त्यांचं थोडंसं बोलून गमती जमतीनं काशीनाथ पाटील नामदार साहेब ते बोलले. नंतर काशीनाथ पाटील माझ्याकडे आले आणि मला म्हटलं की तुम्ही गावात अमक्या अमक्या कार्यक्रमाला येणार आहे, काहीतरी त्याच्यावर 2-3 दिवसांनी आबा मला वाटतं कार्यक्रम होता. ते म्हणले तुम्ही आल्यावर घरी या, मागे एकदा राहून गेलं गडबडीत, तुम्ही आल्याशिवाय राहू नका. म्हटलं मी नक्की येईल. नंतर आबा आले, भेटले, आम्ही ते नियोजन केलं, आबांनी त्यांना सांगितलं आणि एवढं प्रेमानं स्वागत सत्कार आमच्या सर्व वारकरी मंडळींचा, माझ्यासह जी मंडळी होती. त्याचबरोबर आता बाई आजारी असायच्या, पण कुटुंबाकडे अत्यंत चांगलं लक्ष देणं आणि म्हणून मुलं आज देश परदेशापर्यंत मुलं पोहोचली, उच्च शिक्षित केले. आपल्या सुनांना सुद्धा अतिशय लेकीबाळीप्रमाणे सांभाळण्याचा त्यांचा अत्यंत चांगला स्वभाव, हाही आपण सगळ्यांनी जवळून पाहिला. आणि म्हणून शेती करताना सुद्धा एक शेतीनिष्ठ शेतकरी होते. नाही तर बऱ्याच वेळेला असं घडतं, पुष्कळ चांगली माणसं आपल्यासारखी असतात जे आपल्या कर्तव्याला समतोल न्याय देतात. काही माणसं थोडेसे एका बाजूला झुकले की दुसरीकडे दुर्लक्ष करतात. बऱ्याच वेळेला दुर्दैवानं असं घडतं. काही माणसं जर राजकारणात झुकले तर ते शेतीकडे दुर्लक्ष, दुकानाकडे दुर्लक्ष, मुलाबाळाकडे दुर्लक्ष, पाहुण्यारावळ्याकडे दुर्लक्ष, तब्येतीकडे दुर्लक्ष, आणि गावात सप्ताह होऊन जातो तरी दुर्लक्ष. काला होऊन गेला तरी काही लोक येत नाहीत गावात. का हो? म्हणे आम्ही राजकारणात आहे. म्हणजे मला राजकारणी माणसाची व्याख्या कधी कधी अशी असते हे काही कळत नाही. मला वाटतं राजकारणी माणसाची व्याख्या कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपली ही लोणी आहे. इथले सगळे गावकरी आहेत, इथले सगळे नेते मंडळी आहे, विखे पाटील परिवार आहे, इथे बसलेले किसन दादा आणि ही ज्येष्ठ मंडळी आहे. या मंडळींनी राजकारण समाजकारण केलं, पण देवधर्माकडे दुर्लक्ष लोणीकरांनी कधी होऊ दिलं नाही. गावचा सप्ताह असेल, गावच्या मंदिरांचे जीर्णोद्धार असतील, यात्रा जत्रा उत्सव असतील, अन्नदानाच्या सेवा असतील, इथे येणाऱ्या दिंड्या वगैरे असतील, जे जे म्हणून काही सेवा, या सेवेकडे या मंडळींनी दुर्लक्ष. आणि म्हणून मला वाटतं येणाऱ्या काळात सुद्धा तरुण पिढीनं हा विचार मनामध्ये ठेवणं फार आवश्यक आहे. कारण मी हात जोडून तरुणांना सांगत असतो, तुम्ही एकांगी वागू नका, नाहीतर तुमची वाताहत झाली त्यातून पुन्हा वर येणं कठीण जातं. प्रपंचाची वाताहत होऊ देऊ नका, स्वतःच्या आयुष्याची वाताहत होऊ देऊ नका, कुटुंबाची वाताहत होऊ देऊ नका. लक्ष द्या. आणि मला वाटतं काशीनाथ पाटील हे त्याचं एक उदाहरण आहे. ते एवढे उच्च शिक्षित होते, एक चांगला वारसा त्यांच्या कुटुंबालाही होता, या लोणी गावालाही होता, पण कधी त्या गोष्टीचा अहंकार न बाळगता मला त्यांच्याविषयी अनेकांनी सांगितलं. ट्रॅक्टरवर स्वतः बसायचे, ते नांगरट काढायचे, शेती करायची ट्रॅक्टरवर बसून. त्यांना त्यामध्ये कमीपणा वाटला नाही. मी जुन्या काळचा ग्रॅज्युएट आहे आणि मी ट्रॅक्टर कसा चालू. आमचे पत्रकार दादासाहेब मस्के पाटील यांनी फार छान लिहिलं त्यांच्याविषयी ते गेल्यानंतर, की त्यांनी कधीही आपला परिचय मी ग्रॅज्युएट आहे, मी अमुक आहे असा करून दिला नाही. ते म्हणायचे मी शेतकरी आहे. शेतकरी असल्याचा त्यांना अतिशय एक अभिमान मनामध्ये असायचा. आणि म्हणून असा एक सोज्वळ, एक जाणता माणूस जुन्या पिढीतला आणि आपल्या लोणी गावातील एक अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व वर्षभरापूर्वी आपल्यातून ते निघून गेले. या परिवाराचा, तुमचा सर्वांचा जसा जिव्हाळ्याचा संबंध आहे तसा माझाही या अध्यात्माच्या सेवेच्या माध्यमातून अतिशय जिव्हाळ्याचा संबंध आहे. आणि म्हणून आपण सर्वजण आज त्यांना कीर्तन रूपानं ही आदरांजली अर्पण करतोय. या निमित्तानं ज्यांचं मार्गदर्शन या कार्यक्रमाला लाभलंय असे भारत महाराज धावणे,
ज्यांनी गोड सुरुवात कार्यक्रमाची करून दिली ते गायनाचार्य सुनील महाराज पारे, विलास महाराज कोतकर, मृदंगाचार्य आमचे सहकारी कृष्णा महाराज मोरे, प्रसाद महाराज तरवडे. या निमित्तानं समोर उपस्थित आमची परमार्थातील स्नेही मंडळी, भाऊ पाटील तांबे असतील, कचरू नाना निर्मळ आहेत, डोंगरे भाऊसाहेब आहेत, कैलासवासी काशीनाथ पाटील यांचे साडू आणि आमचे गुरुबंधू सन्माननीय प्रभाकर नाना मसे पाटील राहुरीहून उपस्थित आहेत. त्याचबरोबर विष्णुपंतजी ठोसर भाऊसाहेब आहेत, नंदूशेठजी राठी आहेत, शेळके सर आहेत, माझ्या समोर बसलेले सुर्वे सर असतील, इकडे उभे आमचे निंबाळकर सर असतील, सगळे ज्येष्ठ टाळकरी आणि आपल्या संदीप महाराज चेसरे यांच्या संस्थेतील आमचे हे सगळे बाल गोपाळ विद्यार्थी, आपण समोर बसलेली आदरणीय मंडळी. खरं म्हणजे वेळ जाईल, वेळ वाढतोच आहे. आमचे बंडू पाटीलही तिकडे बसलेले आहेत, तेव्हा सर्व आपण उपस्थित आहात. मला वाटतं संपतराव पाटील आपले ज्येष्ठ मार्गदर्शक तेही उपस्थित आहेत. आता खुर्चीमुळे दिसत नाही बरं, मला खुर्ची आहे हे डिझाईन मध्ये मांडलेलं आहे, पण मगाशी ते उठले होते तेव्हा दिसले. आता आहेत का गेलेत भेटून मला काही माहित नाही. आहेत ते मला दिसत नाही, याच्या आड आहेत ते. हा बसा. विठाला आपल्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे सन्माननीय चेअरमन कैलास नाना तांबे पाटील हे सुद्धा उपस्थित झाले. आमचे भजनी मंडळातील जुने जाणते कुंडलिकराव पाटील समोर आहेत, प्रभाकर पाटील आहेर आहेत, बरीच मंडळी आपण उपस्थित आहात. जगद्गुरु तुकाराम महाराज ज्या वेळेला अशा पद्धतीचं आपल्यातून एकेका माणसाचं जाणं होतं, त्यावेळेला आपल्याला एक चिंतन सांगतात, एक विचार सांगतात की बाबांनो, ही गोष्ट अपरिहार्य आहे. जसं सूर्याचं उगवणं आणि मावळणं हे जेवढं निश्चित ठरलेलं आहे, त्याही पेक्षा निश्चित हा मृत्यू आहे. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. या पद्धतीनं, या न्यायानं एक दिवस जावं लागतं. मग या देहाच्या माध्यमातून इथे अशाश्वत काय आणि शाश्वत काय याचा विचार, नाशवंत काय आणि नित्य असलेलं सत्य असलेलं तत्व काय. तर नाशवंत म्हणाल तर मुळात पंचतत्वाच्या माध्यमातून निर्माण झालेला हा देह आणि पंचमहातत्व महाभूत ज्याला आपण म्हणतो त्या माध्यमातून निर्माण झालेलं ब्रह्मांड, हे संपूर्ण जगत नाशवंत आहे असाच आपल्या ऋषीमुनी संतांनी आणि थोर तत्वचिंतकांनी आपल्या पुढे विचार मांडलेला आहे. आता कोणी म्हणेल याला नाशवंत का म्हणायचं, त्याचं कारण आहे, क्षणाक्षणाला हे जग नष्ट होत आहे. काही अंशी ते नष्ट होत होत चाललेलं असतं, त्याचा लय होतो, हळूहळू प्रलय होतो आणि हजारो वर्षानंतर कधीतरी महाप्रलयही होतो. असे विचार ग्रंथातून आपल्या पुढे ठेवलेले आहे. आपल्या श्रीमद भागवत ग्रंथामध्ये महाप्रलयाची अत्यंत भीतीदायक आणि अत्यंत हृदय विदीर्ण करणारी अशी वर्णन आलेली आहे. इस्लाम धर्मामध्ये याला कयामत म्हणतात, आपण त्याला महाप्रलय म्हणतो. म्हणजे जवळजवळ अनेक धर्मांमध्ये हे जग एक दिवस नष्ट होतंय हे मान्य केलेलं आहे. आणि विज्ञानाच्या कसोटीवर सुद्धा वैज्ञानिकांचंही म्हणणं आहे की हे कधीतरी एका क्षणाला हे निर्माण झालेलं आहे आणि कधीतरी एका क्षणाला हे नष्ट होणार हे नक्की आहे. पण जगाचा विचार थोडा मोठा आहे, थोडा आपल्यापासून दूर आहे. पण या जगातला एक छोटासा घटक म्हणून आपण जेव्हा जन्माला येतो, आपणही या जगताचंच एक सामान्य रूप आहोत. आपण वेगळे नाही आहोत. जसं संपूर्ण शेतामध्ये धान्य पेरलं, बाजरी ज्वारी गहू जे काही आपल्याला संपूर्ण शेतात 10-5 एकर पेरणी केली, मग त्याच्यातलं एक कणीस जे आहे ते त्या एकूण धान्याचा एक भागच आहे. अर्थात एकूण जे धान्य आहे त्याचाच एक भाग, त्याचीच सर्व गुणधर्म त्या एका कणीसामध्ये आहे. तसं हे संपूर्ण ब्रह्मांड, पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचतत्वांनी बनलेलं आहे. आणि म्हणून शरीर सुद्धा या 5 तत्वाचं आहे. तरी पृथ्वी आप तेज वायू व्योम ये तुझ, सांगितली बूझ महाभूते पांचे.
तैसी पाचा ही गाठी पडे, जय देहाकारू उघडे, तै नाचवी चहूकडे, अहंकारू गा विठाला 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 पंचतत्वाचं हे शरीर आहे आणि पंचतत्वामध्ये ते विलीन होतं. म्हणून बघा, मृत्यूच्या वेळी जेव्हा आत्मतत्व या शरीरातून बाहेर पडतं तेव्हा या शरीरातलं जे पृथ्वी तत्व आहे ते पृथ्वी तत्वात विलीन होतं राख आणि मातीच्या रूपानं. जे वायू तत्व आहे ज्याला पंचप्राण आपण म्हणतो, प्राण, अपान, उदान, समान आणि व्यान, हे पंचप्राण आहे बरं शरीरामध्ये. आणि हे पंचप्राण हे वायू तत्वामध्ये विलीन होतात. वायू तत्वात विलीन झालं. अग्नी तत्व आहे या शरीरामध्ये. पोटामध्ये वैश्वानर नावाचा अग्नी आहे. भगवान स्वतः म्हणाले, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. आणि म्हणून अनुभवी जुन्या जाणत्या माणसांना माहित असतं की एखाद्याचा मृत्यू झाला ना, त्याचं शरीर गार लागत असतं, अति थंड लागतं. त्याचं कारण त्याच्यातलं चैतन्य गेलंय, त्याच्यातली ऊर्जा गेली त्या शरीरातली, त्याच्यातला हा अग्नी निघून गेलाय. या 5 तत्वांपैकी जे एक अग्नी तत्व होतं आणि म्हणून शरीर गरम लागतं. गेलेल्या व्यक्तीचं शरीर थंडगार पडतं. अर्थात अग्नितत्व मृत्यूच्या वेळी अग्नितत्वात, वायुतत्व वायुतत्वात, पृथ्वीचं पृथ्वी तत्वात, आकाश तत्व म्हणजे जी शरीरात पोकळी आहे ती या अनंत पोकळीमध्ये विलीन होते. आणि जलतत्व ते पुन्हा बाष्पीभवन त्याचं होऊन जलतत्वामध्ये तेही विलीन होतं. म्हणजे 5 तत्वाचं शरीर पुन्हा 5 तत्वाला देऊन आपल्याला जावं लागतं. मायबाप हो एक नियम आहे, उसनं घेतलं की ते परत फेडावं लागतं. पिंड हा पाताचा अग्नीला उसना, शेखीला गे जाता त्यासी दे, शेखीला गे जाता त्यासी दे. पिंड हा पाताचा अग्नीला उसना, शेखीला जातासी दे, शेखीला गे जाता त्यासी दे. पाचांचा अनिला उसना, शेखी लागे जाचा त्यासी देणे. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलं, उसने फेडिता धर्म तो कोणा. महाराज म्हणले, उसनं फेडणं म्हणजे काय उपकार होतात का, तो काही धर्म होतो का. उसनं फेडणं हे कर्तव्य असतं. आणि म्हणून मायबाप हो, एका अर्थानं मृत्यू हे सुद्धा जीवनातलं एक कर्तव्य आहे. कारण जे घेतलंय, काही काळ त्या निसर्गानं ईश्वराच्या कृपेनं आम्हाला वापरायला शरीर दिलंय, जाताना ज्याचं त्याला सविनय आणि सादर परत करायचं, आदरासह परत करायचं. म्हणून संत महात्मे आणि ऋषी मुनी महापुरुष देह त्यागताना दुःख मानत नाही, उलट समाधान मानतात की ठीक आहे, आम्ही तुझे देणे तुझ्या ठेवोनिया पायी झालो उतराई. पांडुरंगा झालो उतराई,
आणि केवढी विचार करायला लावणारी भाषा आहे. तुझे देणे देवा, हे तू दिलेलं आहे. देवे दिला देह, तूच दिलंय, हे सगळंच तू दिलंय ब्रह्मांड, पण त्यातला हा देह सुद्धा तू दिलाय देवा. मृत्यूच्या वेळी आम्ही दुःख का म्हणायचं? तुझे देणे तुझ्या ठेवोनिया पायी आणि झालो उतराई. जे तू दिलं तुझ्या चरणावर अर्पण करतोय आम्ही. घडेल तेवढं तुझी आठवण करण्याचा प्रयत्न केला, सेवा करण्याचा प्रयत्न केला. संसार प्रपंच म्हणून आमची व्यक्तिगत जबाबदारी सांभाळताना देवा आम्ही तुझी आठवण केली, तुझं स्मरण चिंतन केलं. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये पुण्य हे शाश्वत आहे, भक्ती शाश्वत आहे, सेवा सत्कर्म आशीर्वाद हे शाश्वत आहे. आणि धनसंपदा शरीर आणि या शरीराच्या निमित्तानं प्राप्त होणारी सुखदुःख ही सुद्धा क्षणभंगूर आहे. अभंगाचं पुण्याचरण. देह तब आसे भोगासे अधीन, 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 याते सुख सीण क्षण भंगूर, याते सुख क्षीण क्षण भंगूर, अविनाश जोडी देवा देवा पायी भाव, अविनाश जोडी देवा पायी याते सुख क्षण याते सुख अविनाश जोडी देवा पायी भाव, अविनाश जोडी देवा भाव, हे देह तव असे भोगासे अधीन, याते सुख सीण, याते सुख सीण क्षण भंगूर, हे देह तव असे भोगासे अधीन, याते सुख सीण, याते सुख सीण क्षण भंगूर, क्षण भंगूर, क्षण भंगूर. देह हा भोगाधीन आहे असं म्हटलं. इथे भोग वर्तमानातलाही आणि भोग पूर्वी भूतकाळातला संचितातलाही, या दोन्हीचाही प्रभाव आपल्या या देहावर असतो. वर्तमानात सुद्धा आपण या देहाला जे योग्य त्या गोष्टी पुरवल्या तर ते नियंत्रित राहतं. पण एका ठिकाणी शास्त्रकारांनी म्हटलंय, भोगे रोग भयम कुले च्युती भयम वित्ते नृपालाद भयम. फार सुंदर श्लोक आहे. 9 प्रकारचं भय तिथे सांगितलेलं आहे. मला बोलायचंय भोगे रोग भयम. कुठल्याही भोगाचा, कुठल्याही उपयुक्त गोष्टीचा अतिरेक झाला. भोग म्हणजे काय? आवडणारी, उपयुक्त, आपण वापरत असलेली जी जी गोष्ट, वस्तू, त्याला भोग म्हणूया. पण त्याचा अतिरेक जर झाला तर, अतिरेक म्हणजे माणसाने, हे लोक सेंट मारतात, त्या सेंट मध्ये आता इतके केमिकल यायला लागले की त्याचा जर अतिरेक झाला त्यापासून कॅन्सर व्हायला लागला. याला म्हणतात भोगे रोग भयम. एक उदाहरण दिलं. आता काही लोकांना इतका तो मारायचा सवय की चुकून आपल्या गाडीत बसले तर आपल्याला वाटतं आपण उडी मारावी, खाली निघून जावं. ही काय बला आली बुवा, असं आपल्याला वाटायला लागतं. विठाला माणसाच्या विचाराचा, स्वभावाचा सुगंध दरवळला पाहिजे. बाकी असो नसो काही हरकत नाही, पण स्वभाव, विचार, संस्कार, त्याचा सुगंध सगळीकडे दरवळला पाहिजे. आणि म्हणून वापरी नका, जरूर वापरायला पाहिजे, पण कोणत्याही गोष्टीला काय आहे, एक मर्यादा आहे. त्या मर्यादा अतिक्रम झाला की त्याचा त्रास तुम्हाला होतो, इतरांना होतो. अहो, खायला आवडतं, तुमच्या आवडीचा पदार्थ त्या दिवशी समजा घरी केलाय, पण मग किती खावा?
त्यालाही काही मर्यादा आहे. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांनी एक उदाहरण सांगितलं. म्हणाले आम्ही चातुर्मासाला होतो. त्यांनी त्यांच्या तरुणपणातलं उदाहरण म्हणजे महाराज साधारणपणे 1930 साली पंढरपूरला शिकत होते, आध्यात्मिक शिक्षण घेत होते. किती? नारायणगिरीजी महाराजांच्या वह्यांमध्ये तारखांच्या नोंदी आहे आणि त्यावरनं सांगतो. त्यांनी ज्या ज्यावेळी ज्या दिवशी लिखाण केलं त्या तारखा नोंदवलेल्या आहे. आणि इंग्रजीचं इतकं उत्तम अक्षर त्यांचं होतं, संस्कृतचे सुद्धा इतके विद्वान होते. त्याचा तपास लागतो त्या सगळ्या वह्यांवर नजर टाकली त्यावेळेच्या त्यांच्या लिखाणावर. आणि बोरून लिखाण आहे, त्यावेळेला पेन सुद्धा नाही, ते बुडवायचं मग लिहायचं, अशी ती पद्धत. विठाला सालची त्यांनी एक गोष्ट सांगितली. म्हणजे आम्ही विद्यार्थी म्हणून पंढरपुरामध्ये शिकत होतो, बंकट स्वामी महाराजांच्या मठावरती ते राहायचे. आणि त्यावेळी तिथे एका मोठ्या माणसानं द्वादशीची पंगत ठेवली स्वामींच्या मठावर. मोठा शेतकरी माणूस, या अन्नदान ठेवलं. लोक आले, जेवायला बसले. एक वारकरी होता, त्याला पुरणपोळी फार आवडायची आणि जेवण पुरणपोळीचं होतं. महाराष्ट्राचं जुनं परंपरागत आणि सर्वश्रेष्ठ जेवण म्हणजे काय आपण म्हणतो, पुरणपोळी. म्हणजे लग्नामध्ये 25 पक्वान्न केले तरी मुलीला वाट लावताना तो व्याह्याला म्हणत असतो, आता एकदा लवकर पुरणपोळी खायला. 25 पक्वान्न त्या पुरणपोळीतून वजा होतात. विठाला पुरणपोळीचं जेवण जेवू घालणारे उदार. ज्ञानोबाराज म्हणतात, स्वयंपाक करणारे हुशार पाहिजे, सुगरणी आणि उदारे वाढणारे उदार पाहिजे बरं का. स्वयंपाक करणारे हुशार, वाढणारे उदार आणि खाणारे धोरणी पाहिजे. अहो हे सांगितलं माऊलींनी पुढे, रसज्ञ आणि जेवणारे. नाही तर करणाऱ्यानं स्वयंपाक किती चांगला केला, वाढणारा नाही बिचारानं चांगलं वाढला, पण खाणाऱ्याला. आमच्या शेजारी एक पठ्ठ्या बसलेला होता, त्यानं अशा 2 चपात्या चुरल्या आणि खीर आणि कढी दिलेली होती, त्यानं दोन्ही वाट्या ओतून घेतला आणि काला केला. मी म्हणलं इतक्या दिवसाचं काल्याचं कीर्तन करतो, पण असा काला पहिल्यांदा पाहिला. आम्हाला वारकऱ्याला हरिनामाचा खिचडी काला माहिती होता, म्हणून जेवणारा सुद्धा धोरणी पाहिजे. विठाला आमच्या माय भगिनींनाच ठाऊक असतं की स्वयंपाक करणं म्हणजे किती कष्टाचं आणि किती अवघड काम असतं ते. बहिणाबाई म्हणाल्या, अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. आणि म्हणून पुरणपोळीचं जेवण होतं, वाढणारे चांगले होते, स्वयंपाक करणारे चांगले, जेवू घालणाराही उदारच होता. खावं किती, पण त्या वारकऱ्याला पुरणपोळी आवडत होती. महाराज म्हणले आमच्या पंक्तीला जेवत होता आणि सगळ्यांचे जेवण झाल्यावर बरोबरी लागली म्हणे. बरोबरी सुद्धा जोपर्यंत बरोबर वाटतंय आपल्याला इकडे तोपर्यंतच लावावी. आणि आजच्या काळात तर या बरोबरीच्या भानगडीत पडू नये, सगळ्यांनाच पथ्य आहे आता. आता ते जुने माणसंही गेले, त्यांची तेवढी क्षमता होती, ताकद होती, कष्ट होते शरीराला. आज जर बरोबरी लावायला कराल तर मला असं वाटतं काही होऊ शकतं, आणि म्हणून ते करू नये. बरोबरी लावली, जेवण झाल्यावर आधी 2-2, 4-4 पोळ्या खाऊन बसलेले होते, तिथून पुढे बरोबरी एक दुसरा नाही. तो वारकरी इतका, तो म्हणायचा आता काहीच वाढू नका, सार नको, भात नको, आता फक्त पोळीन तूप वाढा, गुळवणी सुद्धा नको, आणि होऊन जाऊ द्या म्हणे. गरम पोळ्या, त्याला एक पोळी, याला एक पोळी, त्याला एक पोळी. महाराज म्हणले त्यानं 10 पोळ्या खाल्ल्या आणि आम्हाला हात धुस्तोर अटॅक येऊन मेला. हो, हे त्यांनी सांगितलेलं, हे काही दंतकथा नाहीये. म्हणून जेवणाऱ्यांनो सावधान. विठाला त्याच्यापेक्षा मला हे म्हणावं लागेल, बरोबरी लावणाऱ्यांनो सावधान. मला इतकंच सांगायचंय, देह तवासे भोगाचे अधीन. कोणताही भोग चांगला आहे, पण त्याचा अतिरेक चांगला आहे का?
अहो खाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही, पण तेच खाणं कधी कधी मारक होऊ शकतं. अन्न हे जसं अमृत आहे तसा अतिरेक झाला आणि चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या वेळी घेतलं तर अन्न हे विष आहे. कोणती गोष्ट कोणत्या वेळी घ्यावी? साधारण दही ताक हे दुपारच्या आत खावं, फार फार तर तिसरा प्रहराच्या आत. दही संध्याकाळी खाऊ नये. लोकांना चंद्रावर गेले पण अजून खाण्याची धोरणं आलेली नाही काय. फार माणसं किती शिकले तरी या बाबतीत अडाणीपणा आहे, हे मी तुम्हाला वास्तविकता सांगतो. आणि आजच्या काळात हे परवडणारं नाही. माझे शब्द थोडे कठोर वाटले वाटू द्या, मला त्याचे काही घेणं देणं परवा नाही, पण हे परवडणारं नाहीये. आपण आरोग्य जपलं पाहिजे, आपण आरोग्याचे नियम जपले पाहिजे. आमच्या माय भगिनींना विनंती आहे, एखादे कीर्तनकार घरी यायचे म्हणजे 2 चमचे तेल जादाच टाकलं पाहिजे. असं कोणी शिकवलं? कोणत्या पुस्तकात लिहिलं? आम्ही तर कदरून गेलो. रोज नव्या ठिकाणी जेवावं लागतं. आणि आमच्या या आया बहिणी काय करतात? महाराज यायचे, महाराज 2 चमचे जादा साखर, 2 चमचे जादा तेल. बरेच महाराज अवेळी वर पाठवले. विठाला म्हणजे तुमच्या भावनेचा आदर आहे पण तुमच्या कृतीची भीती वाटते. भावनेचा आदर आहे कशासाठी? घरात सुद्धा तेल तिखट गोड या गोष्टीचं प्रमाण आपण ठेवा. भोगे रोग भयम. शरीर आपल्याला फार मोठी संपत्ती आहे, कारण या जीवनामध्ये अनेक गोष्टी पुन्हा मिळवता येतात. जमीन गेली, काही योग आले, पुन्हा घेता येईल. पैसे अडके गेले, कर्ज बाजार झालं, पुन्हा काहीतरी उद्योग व्यवसाय योग जुळून येतील. कर्ज बाजार एक ना एक दिवस कमी होईल, ते काही टिकत नसतं. दिवस हे नेहमी बदलत असतात. माणसानं धीर धरावा, विश्वास ठेवावा, प्रयत्न करावे. दिवस बदलतात, अनेक गोष्टी पुन्हा मिळवता येतात, पण मला वाटतं शरीर पुन्हा मिळवता येत नाही. या शरीरातला गेलेला क्षण पुन्हा मिळवता येत नाही. आता कालचा दिवस गेलेला आहे, ती तारीख गेली, ती गेलीच मागे, ती आता पुन्हा नाही. कालच्या दिवशी मला अमुक करायचं होतं ही फक्त खंत राहून जाईल, पण ते पुन्हा होणार नाही. कधी कधी अशा चुटपुट लावणाऱ्या घटना घडतात पहा. आपल्याला आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीचा फोन येतो की तुम्ही आलात भेटायला तर बरं होईल, आणि कधी कधी दुर्दैवानं 2 दिवसानं निरोप येतो की ते गेले. मायबाप होती गोष्ट एवढी मनात राहून जाते की त्या दिवशी मी थोडं हातातलं काम बाजूला ठेवलं असतं आणि जाऊन आलो असतो तर चांगलं झालं असतं. आणि म्हणून जीवनामध्ये सगळ्या गोष्टी पुन्हा आहे, पण हे आयुष्यातला प्रत्येक क्षण आणि हे प्राप्त झालेलं देव दुर्लभ शरीर, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वं पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव. दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव. त्यामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव. तुम्ही आठवा मधुसूदना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नाथ बाबा या अभंगामध्ये फार महत्वाचा विचार आपल्या पुढे ठेवतात. ते म्हणतात नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ आहे, अनेक गोष्टी दुर्मिळ दुर्लभ या जगामध्ये, पण सर्वात दुर्लभ काय आहे? पावला हा देह कागटाळी न्याय. आणि म्हणून या जीवनामध्ये आपण शाश्वत जे आहे ते मिळवावं, अशाश्वताच्या मागे लागू नये. आपण वारीला जातो, तुमच्यासारखा सुज्ञ भाविक वारकरी, विचारवंत स्त्री पुरुष
हे वारीला किंवा कोणत्याही तीर्थयात्राला गेल्यानंतर तिथल्या दर्शनाला महत्व देतात, तिथल्या सेवेला महत्व देतात, तिथल्या स्नानाला महत्व, प्रदक्षिणेला. कारण प्रत्येक तीर्थक्षेत्रात प्रदक्षिणा असते बरं, आणि प्रदक्षिणेचा मार्ग असतो. कुठेही जा तुम्ही, कोणत्या ज्या तीर्थाला जाल, प्रदक्षिणा, स्नान, दर्शन, भजन, संकीर्तन, सेवा, सत्कर्म, याला महत्व. आता काही माणसं जातात तीर्थाला, पण त्यांना त्याचं गांभीर्य नसतं, त्यांना त्या गोष्टीची काही माहिती नसते. मध्येच एखादा काहीतरी गुडगुडीचा खेळ चालू असतो, अनेक जत्रा भरलेली असते, त्याच्यात अनेक तऱ्हेचे लोक असतात, कुठं काय कुठं काय. हे प्रदक्षिणा करीत नाही, दर्शनाचं यांचं इकडून विसरून जातं, कीर्तन चालू आहे ते ऐकत नाही. आपण पहा ना, गंमत आहे. आणि ते रस्त्यावर गुडगुडीचा खेळ आहे, गंमत आहे. तुम्ही आळंदी पंढरीच्या यात्रेत बारकाईनं पहा, निरीक्षण करा. काही बोलायचं नाही कोणाला, तिथे काही शिकवायचा लाग नसतो कोणाला, काही फक्त पाहायचं, जे जे होईल ते पहा असं. पण तुम्हाला कधी कधी असं वाटतं की मध्ये एखाद्या खूप थोर महात्म्याचं कीर्तन त्या मठात चालू असतं, आणि त्या मठाच्या दारात तो गुडगुडीचा खेळ असतो, आणि भले भले त्या गुडगुडीच्या खेळाजवळ उभे राहतात. मायबाप हो, जीवनात असं होऊ नये. जीवनात सुद्धा आमच्या आईवडिलांची सेवा हे आमचं मुख्य कर्तव्य, ईश्वराची भक्ती आमचं मुख्य कर्तव्य. जीवनात पुण्य, सत्कर्म, सदाचार, कुलाचार सांभाळणं हे मुख्य कर्तव्य. आणि मग आम्ही करमणुकीला किती वेळ द्यायचा, आम्ही भूषणाला किती वेळ द्यायचा, आम्ही अमुक तमुक गोष्टींना किती वेळ द्यायचा. हल्ली दुर्दैवानं असं म्हणावं लागतं की अधिकाधिक वेळ माणसाचा भूषणात आणि फॅशनमध्ये जातो. फॅशन आणि भूषण हे अधोगतीची लक्षणं. विठाला 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 कुंडली कवरदा विठाला विठाला विठाला. मुद्दा इतकाच आहे की त्या गुडगुडीचा किंवा काही करमणुकीचा खेळ असेल, ते जसं आपलं कर्तव्य नाही, तसं मानवी जीवनामध्ये ज्या अनेक गोष्टी माणूस त्यामध्ये रमतो, खर तर न तेषु रमते बुधाहा, असं गीतेमध्ये म्हटलं. ज्ञानी विद्वान माणूस हा असा चुकीच्या गोष्टीमध्ये रमत नाही. मी नेहमी एक उदाहरण सांगत आलो की एका राजाला वारसदार नव्हता, आणि जनतेतूनच कुणीतरी योग्य प्रतिनिधी निवडावा आणि त्याला राज्यपद बहाल करावं असा विचार राजाच्या मनात आला. मग ही निवड काहीतरी निकषांवर करावी, काही त्यासाठी स्पर्धा घ्यावी, काही त्यासाठी पात्रता शोधावी, असा विचार. बुद्धिमान होता राजा, आणि त्यानं काय केलं, एक 5 भव्य पंडॉल घातले, मंडप घातले, आणि त्या 5 मंडपामध्ये वेगवेगळ्या गोष्टी ठेवल्या. पहिला जो मंडप होता तो नाना प्रकारच्या देखाव्यांचा होता. दुसरा जो मंडप होता तो नाना प्रकारच्या वाद्य संगीतांचा होता. तिसरा जो मंडप होता तो नाना प्रकारच्या सुगंधी द्रव्यांचा होता. म्हणजे देशोदेशीचे व्यापारी बोलावले होते. खाद्यपदार्थ बनवायला सुद्धा प्रांतातील सगळे पदार्थ बनवणारे तरबेज लोक, त्यातले उत्कृष्ट लोक. तिसरा मंडप हा सुगंधी पदार्थांचा, चौथा मंडप हा खाद्य पदार्थांचा, आणि 5वा मंडप हा आराम करण्याचा होता. आणि त्याच्यातून रस्ता बनवला त्या मंडपाच्या असा फिरत फिरत, आणि सांगितलं जो कोणी याच्यातून पहिल्यांदा येऊन मला भेटेल त्याला मी उत्तराधिकारी बनवेल. आता लोक आले खरे, धावपळ करत लवकर आले, पण त्या मंडपात आल्यावर बावचळले. हा ग्रामीण भागाचा शब्द एखादा अर्धा वापरला म्हणजे जरा बरं वाटतं. आपण शेतकरी आणि ग्रामीण भागाचे आहोत याची खून पटते. बावचळले, बावरले, ध्यानातच राहिलं नाही आपण कशासाठी आलो. मला वाटतं हा बावरलेपणा फार धोक्यात जातो. अनेक आमचे मुलं मुली शिकण्यासाठी जातात, पण बावरतात आणि ध्यानातच राहत नाही. बाकी सगळं ध्यानात राहतं, फक्त अभ्यासाचं ध्यानात राहत नाही. आपली परीक्षा जवळ आली हे ध्यानात राहत नाही. आपल्या मायबापांनी आपली फी किती कष्टाने आणि काय काय लोकांच्या विनंत्या करून भरली याचं भान राहत नाही. मायबाप हो, मला आमच्या प्राध्यापक सन्मित्रांनी आपल्या
प्रवरेमध्ये घडलेला एक किस्सा सांगितला. एका विद्यार्थ्यानं आपले भोळे आईबाप, अक्षरशः थोडी जमीन आणि लोकांच्या तिथे मजुरीनं जाणारे आईबाप, पण त्यांना म्हटलं मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतो, त्यांच्याकडून पैसे काढायचा. आता मला हे फी भरायची पैसे, आता मला ते भरायचं. इकडे ऍडमिशनही घेतलं नाही, नाव फक्त आपल्या संस्थेचं सांगून दिलं, मी ऍडमिशन घेतलं. 4ही वर्ष झाले, 5ही वर्ष झाले, त्या आईबापांनी काम करायचं. हे घडलेलं आपल्या जवळचं उदाहरण सांगतो. नाव गाव सांगत नाही, तुमचे सगळेच नाते गोते असतात, मी कुठं झंझट करत बसू. मला काय त्याचं, मला फक्त तरुणांना सावध करायचं इतकंच आहे. आणि त्यांच्याही पेक्षा मायबापांना सावध करायचंय. 5 वर्ष उलटून गेले, पोराचं शिक्षण कसं पूर्ण होईना. जरा शंका वाटायला लागली. पाहुणे रावळे म्हणले तुमचं पोरग काय दिसत नाही वा शाळेत, ते इकडे फिरताना दिसतं तिकडे दिसतं. आणि मग बाप एक दिवस तिथं कॉलेजमध्ये आला, सर लोकांना भेटायला लागला. अहो सर, ते आमचं पोराचं नाव. सरांनी सांगितलेला किस्सा आहे बरं मला हा, प्राध्यापकांनी. तो बाप जेव्हा त्यांच्याकडे आला, ते म्हणले अहो या नावाचा मुलगाच नाही. कोणत्याच फॅकल्टी, आता तो भोळा भाबडा माणूस म्हणून त्या प्राध्यापकांनी वेळ दिला, सगळ्या फॅकल्टीला चेक केलं, कुठेच नाही आहे. मेकॅनिकलला नाही, तो IT ला नाही, कॉम्प्युटरला नाही, सिव्हिलला नाही, इकडे नाही तिकडे नाही, कुठेच. आणि मग बाप तोंड जोडून घ्यायला लागला. मला काय सांगायचं मायबाप हो, जीवनामध्ये कधी कधी माणसं विश्वासघात सुद्धा किती करू शकतात. आणि विश्वासघात हे शत्रूच करतात असं नाही. कधी कधी ज्यांच्यावर खूप विश्वास ठेवावा अशी जिव्हाळ्याची माणसं सुद्धा विश्वासघाताला उतरतात. विठाला सांगण्याचं तात्पर्य माझं इतकंच आहे, वेळ वाढत जाईल, परंतु बावरू नये. पाहे पा शरीराची आगावा, जया लागी आले ती पांडवा, तो कार्यार्थ अघवा सांडोनिया. काशीनाथ पाटलासारख्या जुन्या पिढीचं एक उदाहरण आपल्या पुढे आहे की इतके उच्च शिक्षित होते, पण जीवनामध्ये त्यांनी शेतीकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही, कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही, मुलाबाळांकडे, नात्या गोत्याकडे. या पद्धतीनं आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये आपण असलो पाहिजे, नव्या पिढीने ध्यानात घ्यावं. या जुन्या पिढीकडे पाहून या लोकांनी कधी आपल्या प्रपंचाची वाताहत होऊ दिली नाही, जीवनाची वाताहत होऊ दिली नाही. हे याच्यातलं गमक आहे, हे समजून घेणं. म्हणून राजाला माहिती होतं या 5 मंडपातूनही जो प्रलोभनाला बळी न पडता भेटायला येईल तोच उत्तराधिकारी होण्याच्या पात्रतेचा आहे. आले अनेक राजाला भेटून, आपणच उत्तराधिकारी. राजा 5 मंडपाच्या पलीकडे होता आणि रस्ता तर असा बनवलेला होता, त्या कृषी प्रदर्शनाला जसा असतो तसा. एकदा शिरले की तुम्हाला मागे यायला चान्स, त्याच्यातून पारच पडावं लागतं सगळं पाहत पाहत तसं. आणि मग ते सगळे 5ही मंडप. पहिला मंडप जो होता तो देखाव्यांचा. काही जण ते देखावे पाहण्यातच बोलले. मला असं वाटतं देखावे पाहू नये काय जीवनामध्ये, पाहावेत, पण ध्यानात ठेवावं आपण देखावे पाहायला आलो नाही, आपण राजाला भेटायला आलो. अहो काही काही बाजार करायला गेलेल्या लोकांच्या बाजार ध्यानात राहत नाही. खेड्यापाड्यात फार समस्या. आमच्या अनेक भगिनी रोजंदारीनं लेकरा बाळांना पोसतात आणि तो घरधनी बाजारला जातो आणि तो पिऊन पडतो, तो पिशवी सुद्धा हरवून येतो, बाजार डोंबल्याचा आणणार घरी. जी पिशवी नेली, इतकी वाईट परिस्थिती आहे. लोकांना मोक्ष वगैरे शिकवणं फार दूरची गोष्ट आहे. भारतामध्ये अजूनही प्रपंच कसा करावा, आरोग्य कसं सांभाळावं, लेकरा बाळांची काळजी कशी घ्यावी, वडीलधाऱ्यांची सेवा कशी करावी, शेजार धर्म कसा सांभाळावा, देवधर्म कसा सांभाळावा, कुलधर्म कसा सांभाळावा, हे रोज शिकवण्याची गरज आहे. विठाला दुसरा मंडप जो होता तो नाना प्रकारचं वाद्य संगीत तिथे होते. आता काहींना ती आवडते, तिथेच रमले. मग तिथे महाराष्ट्राचं भजन होतं, सगळ्या लोककला होत्या, प्रांतातल्या लोककला होत्या, रमले लोक. तिसऱ्या मंडपामध्ये सुगंधी द्रव्य होती, काही त्याच्यात रमले. चौथा जो मंडप घातला होता तिथे खाद्यपदार्थ होते. आता सकाळी धावपळीत आल्यामुळे भुका लागलेल्याच होत्या.
या साहेब या. आपले ज्येष्ठ मार्गदर्शक माजी मंत्री सन्माननीय अण्णासाहेबजी मस्के पाटील यांचे आगमन झालंय, त्यांनाही मी धन्यवाद देतो. विठाला हो. चौथा मंडप भोजनाचा होता. बरेच जण तिथं सगळ्या प्रकारचे पक्वान्न, सगळ्या प्रकारचे आचारी होते. आणि पाचवा मंडप आरामाचा होता. बरेच मागच्याच मंडपात अडकलेले, काही पुढे आले होते, पण ते जेवले जे झोपले म्हणतात. त्याच्यातला एक तरुण सुज्ञ होता. त्यानं सगळ्या मंडपामध्ये सगळ्या गोष्टी पाहिल्या. सुगंधी द्रव्यही त्यानं थोडंसं घेतलं, देखावेही पाहिले, संगीतही थोडंसं ऐकलं, भूक लागली थोडं भोजनही केलं. पण त्याच्या ध्यानात होतं, आपण हे करण्यासाठी आलेलो नाही, आपण राजाला भेटण्यासाठी आलो. मायबाप हो, जीवनामध्ये ज्याला ध्येय आपल्या पुढे जो ठेवी आणि ध्येयाला समोर ठेवून जो वाटचाल करील, ती कुटुंब, ते स्त्री पुरुष, ते मुलं मुली जीवनामध्ये यशस्वी होतात, योग्य दिशेनं जातात. आणि मला आनंद वाटतो की अजूनही बहुसंख्य कुटुंब हे ध्येय ठेवून वाटचाल करणारे आहेत. बहुसंख्य स्त्री पुरुष, बहुसंख्य तरुण तरुणी हे ध्येय ठेवून वाटचाल करतात. आणि म्हणून अजूनही परिस्थिती बरी आहे. परंतु ध्येयापासून जर विचलित झालं तर मला वाटतं त्या नावेला जसा एकदा होकायंत्रच बंद पडलं की नाव भरकटते. कारण किनारा कुठे आहे ते कळतच नाही. आणि मग प्रार्थना करावी लागते, नाव किनारे लगाव प्रभुजी, नाव किनारे लगाव. आणि म्हणून मानवी देहामध्ये प्राप्त होणारी सुख सुद्धा भुरळ घालतात आणि मानवी देहामध्ये प्राप्त होणारी दुःख सुद्धा कोलमडून टाकतात. तुकाराम महाराजांना या दोन्ही भावनेतून समाजाला जाग करायचंय. बाबांनो, या देहाच्या संबंधाने होणारं दुःख सुद्धा इतकं मनावर घेऊ नका, कारण तेही क्षणिकच आहे. आणि सुख सुद्धा मनावर घेऊ नका, कारण ते सुख सुद्धा कसं आहे, क्षणिकच आहे. संत महात्मे कशा स्थितीत जगत होते, सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा. जगातली सर्व शहाणी सुरती माणसं ही सुख दुःखामध्ये स्वतःला लिप्त करत नाही, ते स्वतःला त्यामधून नेहमी आलिप्त ठेवतात. विठाला आणि म्हणून देह हा प्राप्त वर्तमानातले भोग सुद्धा आपण सांभाळले पाहिजे. आणि पूर्वी घडून गेलेले काही भोग आहेत ते सुद्धा प्रारब्ध रूपानं पुढे येतात. म्हणून देह असा भोगांमध्ये अडकलेला आहे, आपण त्याला नियंत्रित करावं. याचे सुख शीन, सुख आणि शीन, शीन म्हणजे दुःख या अर्थानं वापरलं. आपण म्हणतो ना शीन आला म्हणजे जरा थकवा आला. याचे सुख शीन क्षणभंगूर. मग अविनाश काय आहे ते दुसऱ्या चरणात. अविनाश जोडी देवा पायी